नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण ब्रिटनच्या राज्यघटनेची वैशिष्ट्य बघत होतो. त्यामध्ये अलिखित राज्यघटना, विकसित राज्यघटना आणि तिसरा मुद्दा आपला सिद्धांत आणि व्यवहार यात फरक, हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तर आपण बघितलं की ब्रिटनची राज्यघटना ही अलिखित स्वरूपाची आहे आणि अलिखित स्वरूपाची असल्यामुळे सिद्धांतसुद्धा ब्रिटनचे कोणतेही आपल्याला लिखित स्वरूपात दिसून येत नाही. परंतु जे सिद्धांत, रूढी, परंपराचं पालन केल्या जाते किंवा जी प्रथा आहे त्या प्रथेत आणि प्रत्यक्ष व्यवहारात मोठ्या प्रमाणात फरक इथे दिसून येते. जसं व्यवहारात म्हटलं जाते की राजा हा तिथचा शासनप्रमुख आहे, राजा हा शासनप्रमुख आहे, परंतु वास्तवात राजा हा केवळ नाममात्र शासनप्रमुख आहे. संपूर्ण सत्ता ही प्रधानमंत्री आणि त्याच्या मंत्रिमंडळाजवळच अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे हा महत्त्वाचा फरक आपल्याला ब्रिटनच्या राज्यघटनेत दिसून येते. तो म्हणजेच राजा हा जरी वास्तवात व्यवहारात प्रमुख दिसत असला तरी वास्तवात प्रमुख हा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळच आहे. तर अशा प्रकारे ब्रिटनमध्ये सिद्धांत आणि प्रत्यक्ष व्यवहार यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फरक दिसून येते. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे एकात्म शासन पद्धती. एकात्म शासन पद्धती. ब्रिटनची जी राज्यघटना आहे ही एकात्म स्वरूपाची आहे आणि संपूर्ण देशासाठी एकच सरकार हे काम करताना आपल्याला दिसून येते. जसं आपण भारताचा जर उल्लेख केला तर भारतात आपल्याला माहीत आहे की केंद्र स्तरावर अलग सरकार असतात आणि राज्य स्तरावर राज्याची वेगवेगळी सरकारं आपल्याला वेगवेगळ्या राज्यात दिसून येते. ब्रिटनमध्ये मात्र तशा स्वरूपाचं आपल्याला दिसून येत नाही. ब्रिटनमध्ये केंद्र स्तरावरचं जे एकमेव सरकार आहे ते संपूर्ण देशासाठी शासन कारभार करण्याचं काम करते. प्रांताच्या स्तरावर, राज्य स्तरावर, प्रांत स्तरावर, स्थानिक स्तरावर सोयीनुसार ब्रिटनमध्ये संस्था, शासन संस्था निर्माण करण्यात आलेली आहे. परंतु संपूर्ण सत्ता ही कोणाच्या हातात आहे तर ती फक्त संघ सरकारच्या हातात आहे. तर अशा प्रकारे एकात्म शासन पद्धती ही सुद्धा ब्रिटनच्या राज्यघटनेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य दिसून येते. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे परिवर्तनीय राज्यघटना. परिवर्तनीय राज्यघटना म्हणजेच घटनेत बदल करणे. भारताच्या राज्यघटनेतसुद्धा कलम 368 घटना दुरुस्तीचं कलम दिसून येते. त्याचप्रमाणे ब्रिटनची राज्यघटना ही सुद्धा परिवर्तनीय राज्यघटना आहे. परिवर्तनीय राज्यघटना म्हणजेच ब्रिटनच्या जी राज्यघटना आहे त्यात बदल करणं सहज शक्य आहे. एखादा घटना जरी अलिखित स्वरूपाची असेल तरीसुद्धा घटनेत काळानुसार काही बदल हे करावे लागते. भारतात जसा घटनात्मक कायदा आणि सामान्य कायदा यात फरक केला जाते तसा फरक मात्र ब्रिटनमध्ये करताना आपल्याला दिसून येत नाही. ब्रिटनमध्ये साधा कायदा आणि घटनात्मक कायदा यात फरक समजला जात नाही किंवा फरक केला जात नाही. साधा कायदा आणि सामान्य कायदा आणि घटनात्मक कायदा हा दोन्ही एकच आहे असं ब्रिटनमध्ये मानल्या जाते. ब्रिटनची पार्लमेंट साध्या बहुमताने सुद्धा बदल करून घटनेत कोणत्याही स्वरूपाचा बदल करू शकते. त्याला विशेष बहुमताची गरज नाही, तर त्यासाठी साध्या बहुमताने सुद्धा घटना दुरुस्ती ब्रिटनची पार्लमेंट करू शकते. त्यामुळेच ब्रिटनची राज्यघटना ही अतिशय परिवर्तनीय किंवा अतिशय लवचिक आहे हे म्हटल्या जाते. ब्रिटनची पार्लमेंट घटनेमध्ये कोणत्याही स्वरूपाचा बदल करू शकल्यामुळेच ब्रिटनची राज्यघटना ही अतिशय परिवर्तनीय आणि लवचिक आहे असा उल्लेख ब्रिटनच्या राज्यघटनेचा केला जाते. त्यानंतर महत्त्वाचं आहे संसदीय शासन पद्धती. महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे संसदीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धतीमध्ये जर संसदीय शासन पद्धतीची जननी म्हणून जर कोणत्या देशाचा उल्लेख केला जाते तर तो म्हणजे ब्रिटनचं पार्लमेंट किंवा ब्रिटनची शासन पद्धती हिचा उल्लेख संसदीय शासन पद्धती म्हणून केला जाते. संसदीय शासन पद्धतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जो राष्ट्रप्रमुख असतो, ब्रिटनचा राष्ट्रप्रमुख हा तिथचा राजा किंवा राणी हा ब्रिटनचा राष्ट्रप्रमुख असतो. हा केवळ नाममात्र शासनप्रमुख असतो आणि वास्तविक सत्ता जनतेने निवडून दिलेले पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या हाती असते. हे संसदीय शासन पद्धतीचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.
आणि हे वैशिष्ट्य आपल्याला ब्रिटनमध्ये प्रामुख्याने दिसून येते. कारण संसदीय शासन पद्धतीत ब्रिटनमध्ये जनतेचं प्रतिनिधित्व करणारं, जसं भारताच्या संसदेत जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह जर कोणतं असेल तर ते म्हणजे लोकसभा. म्हणूनच त्याला लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह म्हणून सुद्धा संबोधलं जातं. तसंच ब्रिटनचं जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह जर कोणतं असेल तर ते म्हणजेच हाऊस ऑफ कॉमन्स. या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जनतेने निर्वाचित केलेले प्रतिनिधी असतात आणि या प्रतिनिधींमार्फतच ब्रिटनच्या शासनकारभार हा चालू असतो. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीस प्रामुख्याने जनतेच्या द्वारे निवडलेल्या प्रतिनिधींच्या हातीच शासनाची सत्ता असते किंवा शासनकारभार त्यांच्या नियंत्रणाखाली चालू असतो. हे प्रामुख्याने एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ब्रिटनच्या राज्यघटनेचं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर 7वं वैशिष्ट्य आहे पार्लमेंटची सार्वभौम सत्ता. पार्लमेंटची सार्वभौम सत्ता. पार्लमेंटची सार्वभौम सत्ता याच्यासाठी म्हटलं जाते की आपल्याला माहीत आहे की आपल्या इथे संसदेचे लोकसभा आणि राज्यसभा असे 2 सभागृह आहे. त्याचबरोबर राष्ट्रपती हा सुद्धा संसदेचा अविभाज्य घटक आहे. म्हणजेच लोकसभेने विधेयक मंजूर केल्यानंतर राज्यसभेने त्याला संमती दिल्यानंतर राष्ट्रपती त्या विधेयकाला एकतर संमती देते किंवा संमती नाकारू शकते किंवा संमती न देता ते विधेयक स्वतःजवळ सुद्धा ठेवू शकते. यालाच राष्ट्रपतीचा वेटो पॉवर किंवा राष्ट्रपतीचा नकार अधिकार असं सुद्धा भारतात म्हटलं जाते. परंतु ब्रिटिश पार्लमेंट सार्वभौम याच्यासाठी आहे की ब्रिटिश पार्लमेंटने एखादं विधेयक मंजूर केलं, मग ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हाऊस ऑफ कॉमन्सने मंजूर केलं, हाऊस ऑफ लॉर्ड्सने मंजूर केलं की अंतिम मंजुरीसाठी ते विधेयक राजाकडे जाते. परंतु राजा हा त्या विधेयकाला भारताच्या राष्ट्रपतीप्रमाणे नकार अधिकाराचा वापर करू शकत नाही. म्हणजेच राजाला त्या विधेयकाला संमती द्यावीच लागते. म्हणजेच ब्रिटन पार्लमेंटनं जर कोणतंही विधेयक मंजूर केलं तर राजा त्यामध्ये त्याचा वेटो पॉवर वापरू शकत नाही. म्हणूनच ब्रिटनची पार्लमेंट ही सर्वोच्च आणि सार्वभौम सत्ताधारी आहे. म्हणूनच त्याचा उल्लेख प्रामुख्याने या ठिकाणी केला जाते. त्यानंतर 8वं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ती म्हणजेच कायद्याची अधिसत्ता. कायद्याची अधिसत्ता हे ब्रिटिश पार्लमेंटचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कायद्याची अधिसत्ता म्हणजेच ब्रिटनचा संपूर्ण शासनकारभार हा कायद्यानुसार चालतो. ब्रिटनचे सत्ताधारी असो शासनकर्ते असो हे आपला शासनकारभार स्वतःच्या लहरीनुसार किंवा स्वतःच्या मतानुसार करू शकत नाही, तर त्यांना आपला शासनकारभार हा कायद्यानुसारच करावा लागतो. आणि कायद्यासमोर तुम्हाला माहीत आहे की कोणताही व्यक्ती, मग तो उच्च पदस्थ असो किंवा सामान्य दर्जाचा व्यक्ती असो, हा व्यक्ती कायद्यासमोर हा समान असतो. मग तो मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानाचा मुलगा असो किंवा सामान्य माणसाचा मुलगा असो, तो कायद्यासमोर समान असते. जर त्यांनी कायद्याचा भंग केला तर दोघांनाही शिक्षा ही सारख्या प्रमाणातच दिली जाते. कायद्यासमोर सर्व व्यक्तींना समान लेखल्या जाते. म्हणूनच ब्रिटनमध्ये सुद्धा कायद्याची अधिसत्ता आपल्याला दिसून येते. ब्रिटनमध्ये लहरीनुसार किंवा शासनकर्त्याच्या मर्जीनुसार शासनकारभार चालत नाही, तर शासनकारभार कसा चालते, तर शासनकारभार हा कायद्यानुसारच तिथे चालवल्या जाते. त्यानंतर 9वं वैशिष्ट्य पाहायचं आहे ते म्हणजेच द्विगृही कायदेमंडळ. द्विगृही कायदेमंडळ ब्रिटिशचं जे पार्लमेंट आहे किंवा ब्रिटिशचं जे विधिमंडळ आहे ते द्विगृही आहे. त्या द्विगृही याच्यासाठी म्हटलं जाते की ब्रिटिश पार्लमेंटचे 2 सभागृह आहे. यामध्ये प्रथम आणि कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ कॉमन्स आहे, तर वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह हाऊस ऑफ लॉर्ड्स आहे. लक्ष द्या, प्रथम आणि कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ कॉमन्स आणि वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह हाऊस ऑफ लॉर्ड्स. जरी हाऊस ऑफ कॉमन्स कनिष्ठ सभागृह असलं तरीसुद्धा वास्तवात हाऊस ऑफ लॉर्ड्सपेक्षा हाऊस ऑफ कॉमन्स हे अतिशय शक्तिशाली असं सभागृह आहे. कारण हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जनतेचे निर्वाचित
सदस्य हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहाचे सदस्य असतात. आणि हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळते त्या पक्षाचा नेताच हा ब्रिटनचा पंतप्रधान बनवल्या जाते. म्हणूनच द्विगृही कायदे मंडळामध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्सपेक्षा हाऊस ऑफ कॉमन्स हे सभागृह अतिशय शक्तिशाली आहे. आणि या दोन्ही सभागृहाच्या संमतीनेच ब्रिटनचा शासनकारभार हा चालवला जाते. म्हणूनच भारताप्रमाणेच ब्रिटनचं पार्लमेंटचं जे किंवा ब्रिटनचं जे कायदेमंडळ आहे हे सुद्धा द्विगृही आहे. म्हणूनच त्याचा उल्लेख द्विगृही कायदेमंडळ असा केला जातो. त्यानंतर 10वं वैशिष्ट्य आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे मूलभूत हक्कांची घोषणा नाही. भारताच्या राज्यघटनेत आपण बघितलं की 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आपल्याला दिलेले आहेत आणि हे घटनेत लिखित स्वरूपाच्या दिलेले आहे. घटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत अधिकारांची तरतूद केलेली आहे. परंतु ब्रिटनच्या राज्यघटनेत मूलभूत अधिकारांचा उल्लेख कुठेही केलेला नाही. उदाहरण म्हणून दिल्या जाते की 1679 मध्ये बिल ऑफ राईट्स हा एक कायदा संमत करण्यात आला आणि या कायद्यातून तत्कालीन राजाला जे ब्रिटनच्या राजाला अधिकार होते ते अधिकार कमी करण्यात आले. बिल ऑफ राईट्स 1679 मध्ये हा कायदा लिखित स्वरूपाचा असून या कायद्याद्वारेच मूलभूत हक्कांची तरतूद ब्रिटनमध्ये करण्यात आली असं सुद्धा आपण म्हणू शकतो. हा सुद्धा रूढी आणि परंपरेने लोकांना प्राप्त झालेला अधिकार आहे. बिल ऑफ राईट्स 1679 या कायद्यानेच नागरिकांना काही मूलभूत अधिकार ब्रिटनच्या प्राप्त झालेले आहे. परंतु भारताच्या राज्यघटनेत जसा लिखित स्वरूपात मूलभूत अधिकाराची नोंद केलेली आहे आणि त्याला न्यायालयाचं सुद्धा संरक्षण प्राप्त झालेलं आहे, तशा प्रकारची तरतूद ही ब्रिटनच्या राज्यघटनेत आपल्याला दिसून येत नाही. कारण ब्रिटनच्या राज्यघटनेचा बहुतांश भाग हा अलिखित स्वरूपाचा आहे आणि अलिखित स्वरूपाचा असल्यामुळे त्यात मूलभूत अधिकारांची तरतूद करण्यात आलेली नव्हती. परंतु 1679 मध्ये बिल ऑफ राईट्स हा कायदा किंवा या कायद्याच्या माध्यमातून ब्रिटनच्या नागरिकांना सुद्धा मूलभूत अधिकारांची हमी देण्यात आली. त्यामुळेच आपण म्हणू शकतो की ब्रिटनच्या नागरिकांना जे अधिकार किंवा हक्क प्राप्त झाले तर हे राज्यघटनेमुळे प्राप्त झाले नसून परंपरेने जो 1679 मध्ये कायदा करण्यात आला या कायद्याच्या आधारावरच ब्रिटनच्या नागरिकांना मूलभूत अधिकार प्राप्त झाले असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर इतर वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला पाहायचं आहे की सत्ता विभाजन हे सुद्धा इतर वैशिष्ट्यांमध्ये ब्रिटनच्या शासन व्यवस्थेचं वैशिष्ट्य म्हणता येईल. सत्ता विभाजनामध्ये एक कायदेमंडळ असते, कार्यकारी मंडळ असते आणि न्यायमंडळ असते. या तिन्ही विभागात सत्तेचं काय केल्या जाते, विभाजन केल्या जाते. तर हे वैशिष्ट्यसुद्धा आपल्याला ब्रिटनमध्ये दिसून येते. त्यानंतर मुकुटधारी गणतंत्र हे सुद्धा एक ब्रिटनच्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य म्हटलं जाते. मुकुटधारी गणतंत्र याच्यासाठी म्हटलं जाते की राजपदाचा जो मुकुट आहे तो मुकुट हा त्या घराण्यातील व्यक्तींनाच मिळल्या जाते. म्हणजेच राजाचा मुलगा किंवा राजाची मुलगी हीच राजा किंवा राणी बनू शकते. भारतात ज्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपती हा सुद्धा अप्रत्यक्षरित्या का होईना निवडल्या जाते. कोणत्याही एका घराण्याचा वारसा या पदासाठी नाही आहे. परंतु ब्रिटनमध्ये आपल्याला गणतंत्र पद्धत दिसून येत नाही, कारण तिथे राष्ट्र किंवा राष्ट्राध्यक्ष पद हे वारसा हक्काने प्राप्त होते. त्यानंतर आपल्याला अशी वेगवेगळी वैशिष्ट्य आपण ब्रिटनच्या राज्यघटनेचे बघितलेले आहे. त्यामध्ये आपण बघितलं की अलिखित राज्यघटना, विकसित राज्यघटना, सिद्धांत आणि प्रत्यक्ष व्यवहार यात फरक, एकात्मक शासन पद्धती, काळानुसार परिवर्तनीय राज्यघटना, संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार, पार्लमेंटची सार्वभौम सत्ता, त्यानंतर कायद्याची अधिसत्ता, द्विगृही कायदेमंडळ, मूलभूत हक्कांची घोषणा ब्रिटनच्या राज्यघटनेमध्ये केलेली नाही. आणि इतर वैशिष्ट्य त्यामध्ये आपण बघितलं की सत्तेचं विभाजन आणि मुकुटधारी गणतंत्र. यानंतरच्या भागामध्ये आपल्याला ब्रिटनचा राजा आणि राजपद यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला समजून घ्यायची.
ब्रिटनचा राजा आणि राजपद याची ऐतिहासिक पार्श्वभूमी. धन्यवाद.